अनुशीला नाही द्यायचे, सागर दादाला द्यायचे. अनुशीला तू बहीण बहीण म्हणतोस, तिला का देत नाही? तुला वाटतंय ह्या स्टेजला आपण हे असं खेळलं पाहिजे? मला जे योग्य वाटतं त्याला मी देतोय. मी स्वतःला खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट समजते. मराठी टेलिव्हिजनवरील धमाकेदार बिग बॉस मराठीचं 6वं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले असून स्पर्धकांची धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठीच्या घरात प्राइज मनी टास्क रंगणार असून जाहीर करण्यात आलेली रक्कम टिकवण्यासाठी स्पर्धकांची अक्षरशः धांदल उडणार आहे. त्यामुळे नेमकी प्राइज मनी किती असणार आहे, यावरून नेमका काय राडा होईल हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राइज मनी टास्कसाठी पहिली जोडी आहे दीपाली आणि राखी. बाबा काय जोडी आहे. आता प्रे करा. विशाल जे सांगतायत ते खरंच ऐका, कारण राखी यांचा रेकॉर्ड आहे. सगळ्यात जास्त मनी आतापर्यंत झिरो केलं. एकाही सीझन मध्ये त्यांनी एकही रुपया वाचवलेला नाही. असंच विश्वास ठेवला होता. डिक्लेअर झाली प्राइज मनी, पण ती वाचवण्यासाठी सदस्यांच्या तोंडचं पळणार पाणी. जय बजरंगबली. रेड मी जाऊन येतो. आपण वाचवलेली रक्कम आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स केल्या असून आपली मतही व्यक्त केली आहेत. एकाने लिहिलंय की काहीही झालं तरी आम्ही राकेशलाच सपोर्ट करणार. रूल्स ब्रेक झाले आहेत तर ते झाले आहेत, व्हायलन्स केलं आहे तर केलं आहे आणि राकेश बापट टास्क खेळतो. या प्रोमोमध्ये सुद्धा दिसत आहे की तो खेळतोय. तर ही लोक कोण आहेत बोलणारी की त्याला खेळायचं नाही आहे. फुल सपोर्ट राकेश. राकेशला बाहेर काढा, त्याला खूप घमंड आहे. त्या राखीला नुसतं बोंबलायला येतं. राकेश फक्त सिंपती आणि ड्रामेबाज वाटतो. प्रेक्षको, बिग बॉसने जाहीर केलेली प्राइज मनी घरातील सदस्य टिकवू शकतात का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणणाऱ्या बिग बॉस मराठीच्या 12व्या आठवड्यात मोठा ट्विस्ट आला आहे. उलटा पुलटा रूम गेम पालटणार असून कॅप्टन ठरवण्याचा अधिकार नॉमिनेट झालेल्या सदस्यांना मिळणार आहे. या टास्कमध्ये विशाल कोटियन व अनुश्री माने यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळत आहे. पहा नेमकं काय घडलंय. उलटा रूम मध्ये नॉमिनेटेड सदस्य कॅप्टनशिपचा उमेदवार ठरवणार. अनुशीला नाही द्यायचे, सागर दादाला द्यायचे. अनुशीला तू बहीण बहीण म्हणतोस, तिला का देत नाही? तुला वाटतंय ह्या स्टेजला आपण हे असं खेळलं पाहिजे? मला जे योग्य वाटतं त्याला मी देतोय. मी स्वतःला खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट समजते. तुम्ही ऍग्री करा, डिसॅग्री करा, आय डोंट केअर. इफ यू डोंट केअर व्हाय आर यू पिचिंग. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी कमेंट्स करत लिहिलंय, सागरचा कॅप्टन होऊन उपयोग नाही, तो या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे. विशाल चांगला खेळतो आहे, तो मास्टर माइंड आहे, पण अनुश्रीला फुल सपोर्ट जे आहे ते तोंडावर आहे. रेवा इज न्यू कॅप्टन. विशाललाच अनुश्री नको आहे ते एक बरं आहे. प्रेक्षको, 12व्या आठवड्यात कॅप्टन्सीची माळ कोणाच्या गळ्यात पडावी असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत जुलीभूत बनली असून मोठा ड्रामा करून घरातील सदस्यांचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. तसेच राखीचा हा अवतार पाहून घरात मजेशीर गप्पाही सुरू आहेत. बापाट गेला तो आता. या घरात एक एकाला मी तोडून टाकेल. बदला बदला, स्वतःला बदला, नाहीतर मी घेणार राखीचा बदला. राखीची बहीण आहे मी. जुली, लग्न झालं तुझं? 500 वर्षापूर्वी झालं असेल ना. मला 100 मुलं आहेत. 100. जुलीच्या नवऱ्याचं नाव काय? नवऱ्याचं नाव काय? कुली. 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 हा. जुलीला काय खायला आवडतं? काय मुली. कुली. सागर, जुलीला जेव्हा मी भाव देत नाही किंवा कोणी भाव देत नाही तर ती काय होते? लवरून असेल काय ट्रेंडला. काय होते? लाल पिली. लाल पिली. तर दुसरीकडे राखीचा हा अवतार पाहून अनुश्री माने घाबरलेली पाहायला मिळत आहे. अनुश्री रात्री स्वप्नात येईल माझ्या. मी अशीच आहे.
डोळ्याकडे बघणारच नाही पण मी तुझ्या डोळ्याकडे बघणारच नाही. तुझ्या डोळे खाली कर मग मी तुला घाबरत नाही. राखीला पप्पी घेतेस ना. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.